नंतर बुलेटिनमध्ये स्वागत। आता बातमी आहे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीमध्ये लेखी स्वरूपात दाखल झालेले मुद्दे युक्तिवादाचा आधार असणार आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी दिली। दरम्यान निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवलं ही प्रक्रिया चुकीची आहे असं देखील सरोदे म्हणाले। संविधानिक दृष्ट्या जी चोरी झालेली आहे ती सगळी महाराष्ट्राने बघितलेली आहे। निर्णय झाला नाही किंवा एखाद्या प्रकरणामध्ये निर्णय न झाल्यामुळे काही जण सत्तास्थानी असतात, याचा अर्थ ते बरोबरच आहेत आणि संविधानिक दृष्ट्या त्यांचं योग्य आहे असं होत नाही। त्यामुळे शिवसेनेचं ते धनुष्यबाण पक्षचिन्ह आहे ते परत द्यायचं का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, याच्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल। त्यांनी ते परत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर त्यांनी ते गोठवून टाकलं तरी चालेल। जे काही पक्षचिन्ह यानंतर देण्यात येईल त्यावर मूळ शिवसेना ही निवडणूक लढवेल। संविधानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सिम्बॉल रूलचं उल्लंघन झालेलं आहे का, सिम्बॉल रूलनुसार निर्णय घेण्यात आलेला आहे का, आणि शिवसेना हा पक्ष कोणाचा हे ठरवण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला असू शकतात, पण ते निवडणूक आयोगाला आहेत का, हे दोनच प्रश्न याच्यामधले महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे अंतिम सुनावणी उद्या होऊ शकते। जास्तीत जास्त सुनावणी झाल्यावर उद्याच निर्णय येईल असं होणार नाही। कदाचित निर्णयासाठी परत निर्णय राखून ठेवण्यात येईल आणि काही दिवसांनी निर्णय देण्यात येईल असं सुद्धा होऊ शकतं।